अकोट शहरातील गोकुळ कॉलनी स्थित परिसरामध्ये गुरुवार दिनांक 16 मे रोजी मध्यरात्री 2च्या सुमारास शिवराज काळमेघ यांच्या घराजवळील परिसरात कुत्र्यांचा कल्लोळ सुरू होता। कुत्र्यांच्या या आवाजाने परिसरातील सर्व लोक झोपेतून जागी झाले। दरम्यान काळमेघ यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या कुत्र्यांसमोर जाताना दिसला। बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांची आरडाओरड सुरू झाली। नागरिकांच्या या आवाजाने बिबट समोर निघून गेला। हा सर्व प्रकार शिवराज काळमेघ यांनी घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे अकोट शहर व परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून सदर बिबट्याला वन विभागाने त्वरित जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट। माझं नाव शिवराज शेषराव काळमेघ, इथं गोकुळ कॉलनीमध्ये राहतो। 17 तारखेला मध्यरात्री 2:34 दरम्यान, त्यापूर्वी 2:30 ते 2:25 दरम्यान कुत्रे खूप ओरडत होते जोरजोरात। म्हणून मी माझ्या बेडरूमची खिडकी उघडून बाहेर पाहिले असता 2:34ला बिबट्यासारखा प्राणी, म्हणजे बिबट्याच म्हणावा लागेल, तो मला जाताना दिसला। त्यानंतर मी माझे कॅमेरे चेक करून परत त्याचा प्रयत्न केला पाहायचा तो काय आहे, तर पण कॅमेऱ्यामध्ये तेवढं स्पष्ट दिसलत नाही जेवढा मी तो खिडकीमधून स्पष्ट पाहिला। त्यामुळे वन विभागाने थोडी याबाबत काळजी घेणे आवश्यकता वाटते, कारण आजचा जो परिसर आहे नवीन कॉलनी होत आहे, महिला मंडळी पुरुष मंडळी जेवण झाल्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत इकडे शतपावली करायला जातात। त्या अनुषंगाने वन विभागाने लवकरात लवकर कार्यवाही करून सदर बिबट्याला जेरबंद करावे।